नको चला चालते मी बरं ठीक आहे. एक फक्त पाऊल ब्लड डोनेशन कॅम्प घेणार आहे रे. पेशंट होता गंगूबाई आवळे, वयस्कर होता. त्यांना हिप फ्रॅक्चर नेक ऑफ हिप होता. तर तो आपल्याकडं बायपोलर ऑपरेशन झालेलं होतं आणि तो पेशंट ॲक्च्युली क्रिटिकल होता. म्हणजे शुगर होती, वयोमानानुसार वय जास्त होतं. परंतु आमच्या सिव्हिल हॉस्पिटलमधल्या डॉक्टर शिर्के आणि त्यांच्या टीमनी तो यशस्वीपणे ते ऑपरेशन करून पेशंटला आता सध्या तो पेशंट चालायला लागलेला आहे. तर त्या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या वनकताई जाधव यांनी त्या शिर्के डॉक्टर सरांचं, त्यांच्या टीमचं आणि माझं आभार व्यक्त केलं. त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानतो. नमस्कार, मी वनिताताई संतोष जाधव, रयत सेवा संघ जिल्हा अध्यक्ष, एक सामाजिक कार्यकर्ते आहे. आज खरं तर म्हटलं तर आज सिव्हिलमध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये खूप चांगलं सहकार्य केले आपले जाधव सर, शिर्के डॉक्टर, परत आपले ब्लड बँकचे जाधव सर, इतर सर्व जे कर्मचारी आहेत. अगदी साफसफाई करणाऱ्यापासून खूप मी इथं बघते. जवळजवळ 2-2.5 महिने झाले मी आईसाठी इथंच होते स्टेटमेंटसाठी, आणि स्टेटमेंट खूप चांगलं झाले. आणि या सर्वांचंच मनापासून आभार. असंच सहकार्य सगळ्या गोरगरिबांच्यासाठी मी समक्ष डोळ्याने बघते की त्यांचं खूप चांगलं सहकार्य आहे. काही लोक येतात विनाकारण काहीतरी करून जातात, पण खरं मी सांगते म्हणजे माझी आईच नाही, पण मी इथे एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून नाही तर एक नातेवाईकांची एक हे म्हणून मी इथं होती. पण चांगल्या पद्धतीत साफसफाई पण चांगल्या पद्धतीत असते आणि डॉक्टरांची स्टेटमेंट पण आणि राऊंड पण खूप चांगल्या पद्धतीत असतो. असं सगळ्यांचं सहकार्य लाभावं ही मी बोलते. जय हिंद, जय महाराष्ट्र. पडली होती ती खुब्यातून, आणि खुब्यातून खूप म्हणजे 21 टाके पडले होते आणि खूप चांगलं सहकार्य केलं. बाहेर जर गेलं असतं तर एवढं मला तर वाटत नव्हतं की माझ्या हाताला लागेल, कारण खूप गंभीर परिस्थिती होती तिची. आणि खूप चांगलं खरं सहकार्य केले स्वतः येऊन सरांनी, जाधव सरांनी पण आणि शिर्के सरांनी. म्हणजे वेळोवेळी सगळ्याच पेशंटची चांगली काळजी घेत होती. माझ्या आईची पण घेत होती, सगळ्याच पेशंटची चांगली काळजी घेत होती. तसंच आपले जाधव सरांनी पण ब्लड म्हणजे न हे करता सगळ्यांना ब्लड वगैरे लागेल त्यावेळेस प्रत्येक वेळेस देतात. असंच तुमचं सहकार्य राहू द्यात. माझं पण जेवढं होईल तेवढं आपल्या सिव्हिल माध्यमातून समाजासाठी सहकार्य एवढंच बोलते आणि थांबते.